राहता शहरामधील प्रभाग क्रमांक 6 मध्ये ड्रेनेज लाईनचं काम करण्यात आलं होतं। काम करत असताना खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करणं अपेक्षित होतं, परंतु या कामाचे टेंडर देतेवेळी त्यामध्ये रस्ता दुरुस्त करण्याबाबतची अट होती। परंतु सुमारे 10 महिने उलटून गेले तरी देखील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही। सदरचा रस्ता हा पेवर ब्लॉकचा होता। रस्ता दुरुस्त न केल्यामुळे काल झालेल्या पावसाने संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला, त्यामुळे गाडी घसरणे, वृद्धांना चालताना येणे, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। तर या रस्त्याची दुरावस्था झाली असल्यामुळे टेंडरमधील अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उभाटा गटाचे शहर प्रमुख गणेश सोमवंशी यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। याप्रसंगी शिवसैनिक अमोल खापटे, विकास सोमवंशी आदी हजर होते। राहिलो आम्ही गुडघ्याला लागू राहिलं, पोराला ताप आला, डास मच्छर चावू राहिले। तर कधीपासून याल कधीपासून रस्ता नाही तुम्हाला? आता दिवाळीपासून आहे, दिवाळीच्या आधीपासून वर्ष दीड वर्ष होईल। मग रस्ता खराब केल्यानंतर कोणी बघायला नाही आलं का तुमच्याकडे रस्ता चांगला करा म्हणून? कोणीच नाही आलं। मग या वार्डात ते काही नगरसेवक तुम्ही निवडून दिले ते पण कोणीच नाही आलं रोड आलेच नाही का? नाही आलेच नाही। मग आता काय मागणी काय तुमची? मग आमचं हे रोड करून द्यावं। पोरं पडू राहिले, आम्ही म्हातारे पडू राहिलो। मी 2 वेळा पडले, माझ्या गुडघ्याला दुखणं लागलं। 2 वेळा पडले मी, याच्यावरून पाय निसटला। तर माझी गल्ली प्रभाग क्रमांक 6 इथं या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम 10 महिन्यापूर्वी झालं। 10-12 महिने उलटून गेले। त्या टेंडरमध्ये असं नमूद होतं, जिथं जिथं खोदलं जाईल तिथं त्वरित त्याची डागडुजी किंवा दुरुस्ती करण्यात येईल। गेल्या अनेक दिवसापासून ते दुरुस्ती न झाल्यामुळं या पावसाळ्यामुळे तिथं चिखल झाला आणि त्या दगडावरती आले। आज तिथं चालणंही मुश्किल झालं आहे। राहता नगरपालिकेच्या ढिसाळ प्रशासनामुळं तिथल्या नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। नाही, मग आता काय मागणी काय केली तुम्ही? आज मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा केली तुम्ही, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? त्यांना सांगितलं की तुम्ही 8 दिवसाच्या आत तिथं एक तर पर्यायी व्यवस्था करून द्या किंवा एखाद्या निधीतून तिथं तुम्ही रोड जे शक्य होईल लवकरात लवकर ते करून द्या। जर तुम्ही 8 दिवसाच्या आत हे करू नाही शकलात तर इथून पुढची जबाबदारी तुमची राहील। नाही, मग काय नेमकं त्यांनी काय कारण सांगितलं? कशामुळे ते रोड आहे, रस्ते आहे ते उद्ध्वस्त झाले होते, काय होते कारण? हे ड्रेनेज लाईनमुळेच हे रस्ते खराब झालेले होते। तिथला ठेकेदाराचा हलगर्जीपणा किंवा पालिका प्रशासनातील काही अधिकारी त्याला पाठीमागे घालत होते, त्यांचे काही धागेदोरे होते। त्याच्यामुळे या ठेकेदारामुळे राहता शहरवासियांना प्रचंड मनस्ताप सहन करावं लागलं। मग आता जर बघितलं आपण तर या ठिकाणी 5 वर्ष झाले तर नगरसेवक देखील निवडून आले होते, पण ते नगरसेवक त्या ठिकाणी दिसलं नाही। ठीक आहे ना, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे। आता आपण गेले एक 15 दिवसापूर्वी जी निवडणूक सामोरी गेली तिथंही अनेक लोक मत मागायसाठी आले, पण आज ते लोक अडचणीत आहेत, तिथले लोक घसरून पडत आहेत, डासांचं प्रमाण वाढलं, अनेक घरातले पेशंट वाढले, कुणीही बघायला आलं नाही। या लोकांना लवकरच राहता नगरपालिकेच्या निवडणुकात लोक मतदार यांची जागा दाखवतील। जेव्हा नागरिकांना त्रास होणार तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहणार? हो, निश्चितपणे शिवसेना उद्धव ठाकरे गट या राहता शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच पुढे येईल। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव, राहता।